हॅलो एव्हरीवन, मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुम्ही पाहिलंच आम्ही पप्पांकडे आलो होतो आणि दिवसभर आहे ना थोडा टाइमपासच झाला, कारण उठलं लेट झालं होतं आमचं आणि मग तिथून पुढे जेवण वगैरे पण लेटच। आणि दुपारी आम्ही गेलो होतो बाहेर, कारण आज आहे माझ्या पप्पांचा बर्थडे आणि आहो बोलले आपण चल ड्रेस घेऊया, काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे। मी असते ना त्या जागी तर मी दिलंच नसतं। माझ्या पप्पांना माहिती आहे की काहीच देणार नाही, कारण त्यांना ना असं सेलिब्रेशन वगैरे काहीच आवडत नाही, हे फक्त माझ्या मम्मीला आणि मला आवडतं। मग छान आम्ही ड्रेस घेतला पप्पांसाठी, त्यांना दिला, त्यांना बोललो चेक करा येतोय की नाही, फिटिंग वगैरे काय होतीये, नाहीतर चेंज करून आणूया। त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर, अकोला तालुक्यामध्ये ना हा रंधा फॉल आहे आणि असं वाटलं होतं की यार तो भरलेला असेल, कारण पावसाळा आताच झालाय, पण तो इतका खाली झाला होता ना की बस एवढं नितळ पाणी होतं ना की जामच। माझे आहो दुसऱ्यांदा आले इथे, त्यांना खरं तर भंडारदरा बघायचा होता, पण खूप म्हणजे इव्हिनिंगचा टाइम जास्त झाला होता आणि लवकर पण जायचं होतं। आणि इथे ना बोटिंग वगैरे पण मस्त चालू झाली आहे, 100 रुपये पर कॅन्डिडेट होतं। आम्ही दोघेही जाणार होतो, पण आहे ना माणसं यायला जरासं वेळ होता, म्हटलं नको जाऊ द्या, कारण खूपच वेळ झाला होता। आम्ही अर्धा तास थांबलो पण कुणी आलंच नाही, म्हटलं जाऊ द्या चला। मग रंधा फॉल वगैरे बघितला, थोडेसे फोटो क्लिक केले आणि मग आहे ना वरती आलो आणि उसाचा रस दिसला, म्हटलं चला तो घेऊया, कारण थोडीशी भूक तर लागली होती। मग छान आम्ही दोघांनी उसाचा रस वगैरे घेतला आणि सोबत शेंगदाणे वगैरे पण घेतले होते, कारण घरी जायचं होतं लवकरच। मम्मीचा फोन आला होता की त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे ना, तर लवकर ये, म्हणजे माझी मदत होईल, कारण यांना भूक लवकर लागते, माझ्या घरच्यांना माहिती आहे, आणि मम्मीला काही दुकानामुळे जमत नाही लवकर यायला। त्याच्यामुळे मी म्हणते तू माझ्यामध्ये त्याला आली तर बरं होईल, म्हणून मग आम्ही लगेच उसाचा रस वगैरे घेतला आणि लगेच आहे ना घरी जायला निघालो होतो। आणि मग रस्त्याने ना मस्त शेंगदाणे वगैरे मस्त एन्जॉय करत चाललो होतो आणि थोड्याशा व्हिडिओज पण काढल्या रोडने। ते काय मी शेअर नाही करत आहे, डायरेक्ट मी असे इन्स्टाला रील वगैरे टाकून देईल, यूट्यूबला पण टाकेल। मस्त शेंगदाणे वगैरे खाल्ले आणि लगेच घरी जायला निघालो होतो, कारण घरी जाऊन पण खूप तयारी वगैरे करायची होती। आता घरी जायला 15-20 मिनिटं तरी लागतील, आमच्यापासून जवळच आहे हे। म्हटलं चला आता घरी जातोय तर आपण सोबत केक पण घेऊन जाऊया, कारण पुन्हा पुन्हा यायला नको। मग छान केक वगैरे घेतला आणि मस्त घरी वगैरे गेली, थोडीशी फ्रेश झाले, लगेच औक्षणाची तयारी वगैरे केली। मी काय माझ्या घरच्यांनी व्हिडिओमध्ये घेतलं नाही।